प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यात विज्ञान माने हे गावभेटीचा दौरा करत आहेत। तालुक्यातील डोंगरवाडी येथे त्यांनी भेट दिली असता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गेल्या 25 वर्षापासून या गावामध्ये मोबाईलला रेंज नसल्याचा प्रकार उघडकीस आला। या गावातील ग्रामस्थांनी अनेकदा या संदर्भात तक्रारी केल्या, मात्र याची कोणतीही दखल घेतली जात नव्हती। या संदर्भात अनेक प्रसार माध्यमांनी याआधीही आपले वृत्त प्रसारित केलं होतं, मात्र या गोष्टीची फारशी दखल घेतली गेली नाही। युवा नेते विज्ञान माने यांनी डोंगरवाडी येथे भेट दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर तात्काळ ॲक्शन मोडवर येत त्यांनी याविषयी आवाज उठवला। यानंतर मात्र प्रशासनानेही खडबडून जागे होत या संदर्भात काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले। या गोष्टीची दखल घेत त्या संपूर्ण प्रकरणाचे श्रेय विज्ञान माने यांच्या दणक्यामुळे मिळाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली। आज विज्ञान माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेऊन सविस्तर वृत्त सांगितले, या संदर्भातील निवेदन दिलं। जिल्हाधिकाऱ्यांना हा संपूर्ण प्रकार समजताच त्यांनी संबंधित विभागाला चांगलेच फैलावर घेतले। येथील टॉवरचे काम अद्याप अपूर्ण असून लवकरात लवकर ते पूर्ण करा अशी सक्त ताकीद देण्यात आली। एकंदरीत काम पूर्ण झाले नसून गावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम आहे, हे मात्र या घटनेवरून सिद्ध झालं। यावेळी पालकमंत्र्यांनी किमान विकास राहू दे, गावाला अत्यावश्यक सुविधा मिळण्यासाठी इतरांना मदतीची याचना करण्यासाठी किमान नेटवर्क तरी उपलब्ध करून द्यावे अशी प्रतिक्रिया विज्ञान माने यांनी दिली। तसेच गावामध्ये लवकरात लवकर नेटवर्क उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा माने यांनी दिला आहे। गेले 25 वर्ष झालं आपल्याला माहित होतं की मिरज तालुक्यामध्ये काही गावं ही पाण्यापासून वंचित आहेत, काही गावं रस्त्यापासून आहेत, काही गावं जी आहेत ती लाईट पासून आहेत। परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल अशा पद्धतीनं एक कार्य जे आहे ते पालकमंत्र्यांपासून अपूर्ण राहिलं। ते म्हणजे काय की गावातल्या टॉवर जे आहे कुठल्याही टॉवरला रेंज नाहीत, आणि जर एखादं टॉवर लावलंय गेले 6 महिने झाले त्यांची कोणत्याही प्रकारची रेंज नाहीत। 2-2 किलोमीटर मुलांना आणि नागरिकांना वरच्या टेकड्याला जाऊन दुसऱ्या गावातल्या टॉवरची मदत घेऊन फोन लावायला लागतात। जर एमर्जन्सी कुठली झाली, एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा काही, मला एक पालकमंत्र्यांना सांगायचं होतं त्या बाईटमधून की आपण यूपी बिहार किंवा जंगल इलाक्यात नाही आहे, आपण मिरजेसारख्या तुमच्या निवडून आलेल्या तालुक्यामध्ये जी ग्रामस्थ राहतात त्यांच्या अशा मूलभूत गरजा तुम्हाला जर करता येत नाही तर त्या पदावरती तुम्ही का राहताय, हा पहिला प्रश्नचिन्ह। त्यानंतर ही बाईट बघितल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांना, आजची वेळ आम्हाला मिळाली कारण की काल सुट्टी होती, कलेक्टर साहेबांना ज्यावेळी आम्ही सांगितलं की जर मोबाईलच्या टॉवरची रेंज येणाऱ्या काही 15 दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला नाही दिली तर आम्ही तिथं अमरण उपोषण त्या टॉवरच्या बनावटी टॉवरच्या खालीच आम्ही करू अशी ग्वाही दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी युद्ध पातळीवर BSNLच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि कामाला सुरुवात करा आणि तसे जाब फटके देऊन त्यांना कामाला सुरुवात केली। त्यामुळे कलेक्टर साहेबांचे आम्ही आभार मानतो। वरचं येणाऱ्या 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आत जर पूर्ण नाही झालं, आय रिपीट पूर्ण नाही झालं, तर त्या टॉवरच्या खाली आम्ही उपोषणाला सर्व ग्रामस्थ घेऊन आम्ही बसणार आहोत। काहीतरी आम्ही बाईट बघितले सकाळी, काही ग्रामस्थ म्हणजे अचानकपणे चोरून मारून कुठंतरी जाऊन बाईट्स दिली। आम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही कोणाचे शत्रू नव्हेत। जर विकास झाला असता तर ही परिस्थिती आज आम्ही बोललो नसतो। त्यांचे आम्ही वाक्यानं ऐकले की नागरिकांनी जर आमच्यापर्यंत प्रश्न आणलाच नाही तर आम्ही त्याचं निरसन कसं करू, अशी सुद्धा उत्तर त्यांची आली। तर जर ही गोष्ट गेल्या 25 वर्षात तुम्ही म्हणताय 6 महिने झालं टॉवर लावलाय, साहेब 6 महिने झालं मग करताय काय तुम्ही, हा माझा प्रश्न आहे। ह्या गोष्टी मूलभूत ज्या आहेत, कॅमेऱ्यावरती येऊन तुम्ही मोठ्या बाट्या मारण्यापेक्षा या गावकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा। मग मी तुमचा येऊन तिथं सत्कार करेन, कारण की ही गोष्ट जर मी येऊनच BJPचे कार्यकर्ते करणार असतील, प्रत्येक गावातल्या मी आवाहन करतो समस्या मला सांगा, मी त्या गावामध्ये येऊन त्या समस्या मांडतो आणि मार्गी लावायसाठी अशा पद्धतीनं भांडतो। मी महादेव माने, राहणार डोंगरवाडी। परवा दिवशी रात्री आमच्या गावी भेट देण्यासाठी विज्ञान माने साहेब आले होते, तर त्यांना असं आढळून आले की आमच्या गावामध्ये की रेंजचा प्रॉब्लेम आहे। तो प्रॉब्लेम हा आमच्या गावाला आहे, काही विषय नाही। गेली 25 वर्ष झालं आमच्या गावाला ही प्रॉब्लेम आहे। विज्ञान साहेबांना आम्ही ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं, तर त्यांनी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना हे डोंगरवाडी गावची कारण सांगितले। कारण सांगितल्यानंतर हा विषय रविवार असल्यामुळे आम्हाला सोमवारचा वेळ दिल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आमचे जे ग्रामस्थ आहेत तेवढे घेऊन आम्ही आलो, तर विज्ञान साहेब आमच्या अगोदर आलेले होते आणि जिल्हाधिकारी साहेबांनी देखील जे
टावरचे साहेब आहेत ना, आम्हाला आमच्या गावाचे टावर बसवला आहे. ते साहेब अगोदर विज्ञान साहेबांच्या अगोदर येऊन जिल्हाधिकारी साहेबांनी बोलवले होते. कारण का की विज्ञान साहेबांनी त्यांच्या अगोदर, आमच्या अगोदर म्हणजे ग्रामस्थांच्या अगोदर विज्ञान साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की बाबा असा प्रॉब्लेम आहे, मी जाऊन आलोय. तर आल्यानंतर ते विषय आम्ही गेलो, सगळेजण विज्ञान साहेब बसलेले होते किंवा ते BSNLचे साहेब बसले होते. ते आम्ही जायच्या अगोदर आम्ही तिथे गेल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी विज्ञान साहेबांच्या समोर किंवा आमच्या समोर त्यासनी बऱ्यापैकी झापलं की बाबा का बाबा ही प्रॉब्लेम आहे, टावर तर तुमच्या गावाला 6 महिने झालाय, तर टावर होऊन का तुम्ही का त्यासनी रेंज देत नाही सर. हा पाठपुरावा विज्ञान साहेबांच्या आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या पाठपुराव्यामुळे झाला. आणि परंतु जे आता टावरची सुरू होईल किंवा या 8 दिवसात झाल्यानंतर जे श्रेय घेणार आहेत ते कोणी पक्षाच्या लोकांनी घेऊ नये. कारण हे श्रेय फक्त विज्ञान माने दादा यांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचेच आहेत. तरी किंवा त्याचं श्रेय घेण्यासाठी कोण रेबिन कापून किंवा हिने कोणी, ही फक्त श्रेय आहे ते आमचे विज्ञान दादा साहेबांचे आणि जिल्हाधिकारी साहेबांचे आहेत. एवढंच. धन्यवाद.